बंडखोरी करो हमारे सामुदायिक लोकोनी कारण आज मोर्चाकडे पाळी यायचं निजामी राजवटी में हम एसटी प्रवर्गे मिळते नंतर प्रांत रचना में काही जिला हितांसाठी में काही जिला को आंध्र प्रदेश में करके उन्होंने एसटी आरक्षण लागू है काही जिला कर्नाटक में करके उन्होंने एसटी आरक्षण लागू है और काही जिला जो महाराष्ट्र में घाले जना जो आपण गोरमटीला भीजे एंटी घालना के आता आपल्या ऊपर घणो मोठो अन्याय केलेचं आज जर महाराष्ट्र सरकार हैदराबाद गॅजेटेड आधारे कोशी जाते ना जर आरक्षण देतो जर जीआर लागू करतो तो बस वो हैदराबाद गॅजेटेड आधार ने हमें एसटी प्रवर्ग आरक्षण देने लगी कारण हम एसटी प्रवर्ग था ये नॉन हैदराबाद गॅजेटेड विनंतीस मान देऊन या ठिकाणी येऊन आमचे जे दुःख राहत नाही आमची सरकारला कळकळीची विनंती आहे। कशासाठी मोर्चा आज मी LT चव्हाण रिटायर्ड तहसीलदार मी आज या आरक्षण मोर्चा संदर्भात आपल्याला सांगू इच्छितो। आज आम्ही मागील 1 महिन्यापासून सातत्यपूर्व शासनाकडे एसटी आरक्षणाची मागणी करीत आहोत पण शासन काय याच्यावर म्हणजे लक्ष द्यायला तयार नाही। त्याच्यामुळे आम्ही नियोजनबद्ध मागील महिन्यापासून आज औसा तालुका काही बीड जिल्हा जालना जिल्हा यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा संपूर्ण जिल्ह्यात आमचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा हा आक्रोश चालू आहे। त्यामुळे आम्ही आज औसा तालुक्यातील कमीत कमी 30 तांड्याच्या लोकांनी आज किल्ला मैदान ते तहसीलपर्यंत शांतता मार्गाने शासनाला जागा करण्यासाठी आम्ही मोर्चा काढत आहोत। परिणामी शासनाने ह्याची नाही दखल घेतली तर आम्ही उद्या रस्ता रोको आणि उद्याचं काय घडेल पुढे हे आम्ही सांगू शकत नाही। हा समाज शांतता प्रिय आहे पण एक बार भटकला किंवा ह्याला जर म्हणजे चालना जर मिळाली तर शासनाला सुद्धा हा समाज ऐकणार नाही। आज मी भाईपुरू सांगतो म्हणून शासनाला विनंती आहे आजच्या या प्रोग्रामसाठी तहसीलदार साहेबांनी स्वतः येऊन निवेदन घेतलेलं आहे। आम्ही आमच्या समाजाच्या वतीनं तहसीलदार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद देतो। जय हिंद जय महाराष्ट्र।